हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 10. माझे सद्गुरु कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जळ, हेलावू लागे. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे आत्मभाव उचंबळून येऊ लागला की आपल्यामधील मज माझी साठवले तुंबळ कुंडलिनी शक्ती स्फुरण पावते, ती हेलावू लागे, स्वस्थान सोडते आणि तिचा माझे सद्गुरु कृपेचे बळ सप्तचक्रांमधून प्रवास सुरू होतो. त्यायोगे यथाकाळी कुंडलिनी शक्ती 7व्या चक्रात पोचते. तेणे बळे स्वानंद जळ, येथे परमानंद, सदानंद, कैवल्यानंद याची अद्भुत अनुभूती प्राप्त होते. आपल्याला दर्शन लाभ होतो. श्री समर्थ म्हणतात की ही सर्व सद्गुरूची कृपा असते. त्याने आपल्याकडून करवून घेतलेल्या साधना उपासनेचे हे फलित असते. त्याच्या मार्गदर्शनाचा हा प्रसाद असतो. त्याच्या पावन सानिध्याचा हा परिपाक असतो. आपली मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. आता अशा या दिव्य आत्मानुभूतीमुळे आपली भौतिक भोगापवर्गतामधून सुटका होते. आता देह धर्मापुरताच भौतिकाचा उपयोग केला जातो. आपले संचित झपाट्याने नष्ट होऊ लागते. त्यायोगे आपण हलके हलके होतो. त्या प्रभू विभूची आच लागते. आता आणखी काहीही नको अशी तृप्ती आणि समाधान प्राप्त होते. हाच तो स्वानंद असतो. अंशात्मा ज्यावेळी देह धारण करतो त्यावेळी 7व्या चक्रात टाळूमधून कुंडलिनी शक्ती देहामध्ये प्रवेश करते आणि ती पहिल्या चक्रात वेटोळे घालून मुख वर करून स्थानापन्न होते. अशा वेळी स्वाभाविकच तिथे तिचे मुख दुसऱ्या चक्राजवळ येते. कुंडलिनी शक्ती ही सजीवाला म्हणून खास आत्म परब्रह्माकडून मिळालेली भेट असते. कुंडलिनी शक्ती म्हणजे सजीवाची आपली शक्ती असते, ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा, शक्तीचा उपयोग करून आपण कर्मयोग करायचा आहे. देह जीवित ठेवायचा आहे. देह जीवित ठेवायला आपल्याला साधारणपणे 5% ते 7% ऊर्जा लागते. या देहाच्या माध्यमामधून उर्वरित 93% ते 95% ऊर्जेचा उपयोग करून प्रत्येकाने उत्क्रांत होऊन मुक्तात्मा म्हणून साक्षीत्वाने जीवन जगावे. या अप्रतिम सृष्टीचा आस्वाद घ्यावा, तिची लीला अनुभवावी अशी त्या प्रभू विभूची इच्छा असते. सृष्टी निर्माण झाल्यावर याच एकमेव उद्देशाने येथे अंशात्मा वास्तव्याला आलेला असतो. यालाच येथे श्री समर्थांनी मज माझी साठवले तुंबळ असे म्हटले आहे. तथापि होते भलतेच. ही कुंडलिनी शक्ती पहिल्या चक्रात वास्तव्याला असते आणि तिचे मुख वर असते. तेथे दुसरे चक्र असते. दुसऱ्या चक्रात सप्तरिपू असतात. त्यांना आयताच ऊर्जेचा पुरवठा होतो. ती फोफावतात आणि देह जीवित राहण्यासाठी भौतिकाचा उपयोग करताना आपल्याला त्यांच्या अनावश्यक उपयोगात म्हणजे उपभोगात अडकवतात. अशा वेळी सद्गुरूच्या उपदेशाने आपण साधना उपासना करू लागतो. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा याचा नेमका अर्थ उमजतो. आपण अनावश्यक गोष्टींपासून दूर होतो. अध्यात्म, सत्संग इत्यादीद्वारे आपण ऊर्जेचा उपयोग आत्मोन्नतीसाठी
आत्मोन्नतीसाठी करू लागतो. यालाच येथे श्री समर्थांनी माझे सद्गुरू कृपेचे बळ असे म्हटले आहे. अशा प्रकारे नित्य नियमित साधना उपासना करू लागल्यावर आपण भौतिकामधून निरीच्छ होतो. आता ऊर्जेचा उपयोग केवळ देहधर्मापुरताच होऊ लागतो. याच वेळी अध्यात्म सत्संग यायोगे गुरु मार्गदर्शनाने ध्यान साध्य होऊ लागते. आपल्या कुंडलिनी शक्तीचा अपेक्षित असा सत्यार्थाने उपयोग होऊ लागतो. त्यायोगे कुंडलिनी शक्ती तिची जागा सोडते आणि ती सप्तचक्रांमार्गे वर वर जाऊ लागते. सर्व चक्रे पार करून ती 7व्या चक्रात पोहोचते. यालाच येथे श्री समर्थांनी हेलावू लागे असे म्हटले आहे. यथाकाळी केवळ देहधर्मापुरताच भौतिकाशी संबंध उरतो. आपण योगी संन्यासी होतो. नित्य नियमित ध्यान साध्य होण्यात प्रगती होते. आपल्याला समाधी प्रसाद प्राप्त होतो. यथाकाळी आपण साक्षात्कारित होतो. आपल्याला ते दिव्य दर्शन होते. आपल्या जीवनात सदानंद नित्यानंद कैवल्यानंद फुलतो. येथे ती वेळ येते आणि आपण सप्तचक्र भेदून मुक्त होतो. यालाच येथे श्री समर्थांनी तेणे बळे स्वानंद जळ असे म्हटले आहे. हरिओम.